ठिकाणी आपल्याला जे बोलवणं करण्यात आलेलं आहे 13 एप्रिलला सायंकाळी 5 वाजता माननीय नामदार भरतशेठ गोगावले यांचा जाहीर सत्कार महाड विधानसभा मतदारसंघातील तमाम कुणबी बांधवांच्या तर्फे आम्ही आयोजित केलेला आहे। कारण भरतशेठ या मतदारसंघामध्ये चौथ्यांदा आमदार निवडून आले। खरं म्हणजे या मतदारसंघाचा त्याने एक इतिहास केलेला आहे। आतापर्यंत चौथ्यांदा कोणी आमदार निवडून आला नव्हता आणि निवडून आलेच आणि त्यानंतर आल्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा त्यांना मिळाला, कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालं। महाडच्या इतिहासामध्ये असं कुठलाही आमदार झाला नाही की त्याला डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले। हे दोन्ही इतिहास त्याच्या नावे नोंदवले गेले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरतशेठ यांनी या मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षात विक्रमी कामं केलेली आहेत। आता 4,500 ते 5,000 कोटीची कामं गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केली। प्रत्येक गाव वाडी खेड्यामध्ये लोकांच्या मागणीप्रमाणे पूर्ण विकास कामं त्यांनी केलेली आहेत। आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये आमचा कुणबी समाज 60 ते 65% प्रमाणामध्ये आहे। आणि या कुणबी समाजावर सुद्धा भरतशेठने एक कुटुंबाच्या नात्याप्रमाणे प्रेम करून प्रत्येक कुणबी समाजाच्या गाव वाड्यामध्ये विकास कामं करून कुणबी समाजाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्यांनी काम केले। आणि खरं म्हणजे कुणबी समाजाने ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने भरतशेठला मतदान केलं आणि म्हणूनच भरतशेठ मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून आले। त्यामुळे साहजिकच कुणबी समाज बांधवांची सगळ्यांची इच्छा होती की भरतशेठचा आपण नागरी सत्कार करायचा आणि ती वेळ आता आली आहे। 13 तारखेला हा जाहीर सत्कार आम्ही समाजाच्या वतीने महाड पोलादपूर माणगावच्या वतीने आम्ही आयोजित केला आहे। या मेळाव्याला महाडमधून पोलादपूरमधून आणि माणगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कुणबी बांधव स्वतःहून येणार आहेत। साधारणतः आमचा अंदाज आहे की 5,000च्या पेक्षा जास्त समाज बांधव गुरुवार या ठिकाणी येतील आणि एक भव्य दिव्य असा सत्कार त्या ठिकाणी माननीय नामदार साहेबांचा करण्यात येईल। नामदार साहेबांच्या बरोबर त्यांच्या मातोश्री, आमच्या वहिनी, त्यांच्या दोन्ही मुली आणि चिरंजीव विकास शेठ आणि त्यांच्या पत्नी सर्व कुटुंबियांचा आम्ही सत्कार समाजाच्या वतीने करतो। कारण त्या सर्व कुटुंबियांचं योगदान मोठे आहे या समाजाकरता आणि मतदारसंघाकरता। म्हणून एक दायित्व म्हणून त्यांना आपण कुठेतरी त्यांचा एक सन्मान करावा अशा उद्देशाने हा आम्ही कार्यक्रम घेतोय। आमचे सर्व समाजातले जे युवक, आमचे सगळे पदाधिकारी गेले 10 दिवस मेहनत घेत आहेत, गावागावात बैठका घेत आहेत, कुणबी समाजाला जागृत करून जास्तीत जास्त समाज कसं उपस्थित राहील याचं नियोजन आम्ही पूर्ण केलं आहे। आणि मला वाटतं आतापर्यंत एवढी मोठी सत्कार सभा समाजाकडनं झालं नसेल असा समाज कार्यक्रम, एक ऐतिहासिक कार्यक्रम त्या दिवशी आपल्याला बघायला मिळेल आणि याची माहिती जनतेला व्हावी म्हणून आम्ही आपल्याला निमंत्रित केलं आहे। आपण तशा प्रकारची प्रसिद्धी करावी अशी मी आपल्याला विनंती करतो। बरोबर।